मिनल सिंगुरकर, सिटी इंडिया न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज शहराचा राजकारणाचा एक महत्त्वाचा दिवस आहे. जनतेने ज्या आशेने, आशीर्वादाने, विश्वासाने आपला एक नगरसेवक निवडून दिलाय तो आता थेट प्रश्नचिन्हामध्ये आहे. निखिल दादा आष्टनकर, आपल्याला या मनपूर्वक विजयाबद्दल अभिनंदन. पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही जनतेला काय समर्पित कराल? मी माझ्या विजय जनतेला समर्पित करतो, कारण त्यांच्यामुळे मी निवडून आलेलो आहे. तुम्ही राहता प्रभाग 8 मध्ये, 5 मध्ये आणि निवडून आलाय प्रभाग 3 मध्ये, 8 मध्ये. तुम्ही जनतेला काय सांगाल? जरी मी प्रभाग 5 मध्ये राहत होतो, परंतु माझा संपर्क हा पूर्ण खापा शहरामध्ये होता. मला वेळेवर पक्षाच्या आदेशाने मला प्रभाग 8 मध्ये उमेदवारी दिली. मी तिथे गेलो लढायला आणि त्यानंतर मी लोकांना माझ्या योजना सांगितल्या. सरकारी योजनांमध्ये मी काम केलेलं. मी संजय गांधी निराधार समितीला सदस्य होतो. मी अनेक लोकांचे महिने सुरू करून दिले आहे आणि मागच्या 2017च्या टर्मला माझी आई नगरपालिकेला नगरसेविका शिक्षण सभापती होती. त्याच्यामुळं सभागृहामध्ये लोकांचे प्रश्न कसे मांडायचे, त्याकरिता कशी तरतूद करायची आणि हे सगळे प्रश्न मला माहीत होते. मी जरी प्रभाग 8 मध्ये नवीन उमेदवार असलो तरी त्यांच्या माझ्यावरती विश्वास होता आणि मी त्यांचा विश्वास संपादन करण्याच्या 10 ते 12 दिवसामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यांना मी सगळं समजून सांगितलं की मला निवडून दिल्यानं तुमचा काय फायदा आहे, भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष निवडून दिल्यानं तुमचा काय फायदा आहे. आणि त्यांना खूप समजून सांगितलं. शेवटी लाडकी बहीण कामात आली. मी केलेले कामं लोकांच्या कामात आले. पियुष भाऊ अध्यक्ष राहतील तर नगरसेवक पण भाजपचेच पाहिजे, हे लोकांना मी पटवून सांगितलं आणि लोकांना आम्हाला मतदान दिलं. आपण हा विजय कोणाला समर्पित करणार आहे? हा मी पूर्णपणे विजय, मला तर हा विजय मी भारतीय जनता पक्षाला पहिले समर्पित करेल, कारण त्यांनी मला संधी दिली. आणि जर मला दुसऱ्यांदा समर्पित करायचं असेल तर मी प्रभाग 8च्या सर्व जनतेला, ज्यांनी मला मतदान दिलं नाही दिलं, प्रामाणिकपणे प्रयत्न केले, सगळ्यांना, म्हणजे मी माझा विजय जर खऱ्या अर्थाने समर्पित करत असेल तर पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला आणि दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि प्रभाग 8च्या सर्व जनतेला. युवकासाठी तुमची प्राथमिक योजना काय असणार आहे? युवकांसाठी प्राथमिक योजना माझी रोजगाराची राहणार आहे. माझ्याकडे माझे अनेक मित्र जे वेल एज्युकेटेड आहे, इंजिनियर आहे, ते सर्व लोक मोठमोठ्या पोस्टिंगला आहे. त्यांच्या कंपनीमध्ये कंटिन्युएशनमध्ये वॅकन्सी निघत राहते, तर मी ते स्टेटस ठेवून त्यांना मार्गदर्शन करत राहतो. काही पोतदार साहेबांच्या माध्यमातून, आशिषबाबू देशमुखच्या माध्यमातून मी रोजगार देण्याचा प्रयत्न करत राहतो. आता नव्याने आमच्या खाप्यामध्ये फेरो प्लांट सुरू होत आहे आणि तो माझ्या प्रभागाला लागून असल्यामुळे त्या फेरो प्लांट सुरू झाल्यानंतर सर्वात जास्त, म्हणजे प्रभागाच्या नगरसेवक असून या नात्याने सर्वात जास्त मी त्या ठिकाणी रोजगार देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. प्रभागातील गरीब आणि गरजू लोकांना काय योजना राबविणार आहे? प्रभागातील गरीब जनतेसाठी जर त्यांच्याकडे जर घर नसणार तर प्रधानमंत्री आवास योजना आपण राबवत आहोत. येणाऱ्या नवीन शासकीय ज्या योजना आहेत ते आहे. आणि जे गरीब लोक आहे त्यांना रोजगार कसा देता येईल, महिलांना, मग ते शिवण क्लास असो, त्यांना ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण असो, XYZ मध्ये ज्या ज्या माध्यमातून महिलांना रोजगार देता येईल तो रोजगाराचा आपण पुढल्या काळात प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. मी सुनील सुधाकरराव पाहुणे, प्रभाग क्रमांक 7 मधून मी अपक्ष निवडणूक जिंकलेली आहे आणि खाप्यातून एकमेव असा उमेदवार, अपक्ष उमेदवार जिंकून आलेला आहे मी आहे. आणि जर मला तुम्ही विजन विचाराल तर विजन नक्कीच आमच्या डोक्यात आहे आणि आमचे अध्यक्ष साहेब आहे, आम्ही आमची संपूर्ण टीम आहे, एज्युकेटेड टीम आहे. आणि त्या एज्युकेटेड टीमकडे पाहून आम्हाला बिलकुल आमचं विजन आमच्या डोक्यामध्ये आहे, मनामध्ये आहे. सांगून नाही तर करून दाखवण्याची जी आमची हिंमत आहे, आम्ही करून दाखवणारा खाप्यातला प्रत्येक व्यक्तींसाठी आमचे अध्यक्ष साहेब, आम्ही आणि संपूर्ण टीम आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आणि युवकांसाठी काय करता येईल, गरिबांसाठी काय करता येईल हे सुद्धा आमच्या मनामध्ये आहे. आमचे विचार जे आहे, मूळ विचार कोणते आहेत तर आमचे मूळ उद्देश आहे, विचार आहे डेव्हलपमेंट. तुम्ही प्रभागामध्ये प्रथम कोणतं कार्य करणार आहे? प्रभागामध्ये एक पाण्याची समस्या मला वाटली आहे आणि गेल्या 7-8 वर्षापासून तिथे बॉडी नव्हती, म्हणजे नगर परिषदला नगरसेवक नव्हते. पण आता आम्ही आलेलो आहोत. आम्हाला हे प्रत्येक छोटं आम्हाला लहानापासून तर मोठ्यापर्यंत आम्हाला काम करायची आमची जिद्दच आहे. मी करूनही दाखवणार आहोत. कचरा असो, पाण्याची समस्या असो, कुठे डेव्हलपमेंट असो, ते आम्ही आमचे विचार आणि आमचे ध्येय ते आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत. आम्ही खाप्याच्या जनतेला मी नक्की आश्वासन देतो आहोत की आम्ही फक्त डेव्हलपमेंट याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत, हे नक्की आहे. आणि खाप्यातल्या लोकांना
आणि जनतेंना आम्ही आश्वस्त करतो की आम्ही साधेपणानं सर्व काम करणार आहोत. आनंददायक वातावरणामध्ये आम्ही काम करणार आहोत. आम्ही जनतेच्या ज्या अपेक्षा आहे कोणत्याही असो त्या अपेक्षेसाठी आम्ही नक्कीच त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांच्या आम्ही मदत करणार आहोत. प्रत्येकच कामात आम्ही मदत करणार आहोत. एवढं आमचं एक विजन आहे आणि नक्कीच ते आम्ही पूर्ण करू. जनता तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार आहे आणि तुम्ही त्यांना कसं आवाहन करणार आहे? मूळतः मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की आम्ही सर्वसामान्य घरातून आलेले लोक आहोत. आम्हाला जनतेच्या समस्या तर माहीतच आहे आणि आम्ही जेव्हा निवडणुकीचा प्रचार केलेला आहे आम्ही तेव्हाच त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही नगरसेवक मी निवडून आलो तर सर्वसामान्य लोकांचं किंवा त्यांच्या घरापर्यंत प्रत्येक आमचे काही आठवडे ठरणार आहे, काही दिवस ठरणार आहे. तर आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येकांच्या घरी आम्ही जाणार आहोत त्यांच्यापर्यंत. आणि आता आज ह्या युगामध्ये मोबाईल आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केलेला आहे. मी तर तयार केलेला आहे. प्रभागातला प्रत्येकांच्या घरी जाऊन मी त्यांचा व्हॉट्सअप नंबर घेतलेला आहे. ते लोक आम्हाला व्हॉट्सअपवर कळवतील किंवा ते आम्हाला फोन करतील किंवा आम्ही ते लोक आमच्या घरचे दरवाजे त्या जनतेच्या लोकांसाठी 24/7 खुले आहे हे आम्ही सांगितलेलं आहे. आणि ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचतील, अशा पद्धतीने पोहोचतील मला अपेक्षा आहे किंवा आशा आहे. किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, ते पोहोचण्याच्या अगोदर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू हे आम्ही ठरवलेलं आहे. मला पूर्ण म्हणजे गावातील लोक बालू अष्टकर नावानेच ओळखतात. मी प्रभाग 4 मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहो आणि मी प्रभाग 5 मध्ये राहतो मूळतः. तुमच्या पक्षाला कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा होता? माझ्या पक्षाच्या विरोधामध्ये म्हणजे माझ्या विरोधामध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा होता आणि एक अपक्ष उमेदवार होता. तुम्ही आता विजय झालाय, तुम्ही हा विजय कोणाला समर्पित करणार आहे? कोणत्या पक्षाला करणार आहे ज्या पक्षाकडून तुम्ही उभे होते? माझ्या पक्षाला तर साहजिकच आहे की माझ्या पक्षासाठी माझा विजय हा निश्चितच त्यांना समर्पित राहील. तसेच माझ्या प्रभागच्या 4च्या सर्व जनतेला माझी विजय म्हणजे त्यांच्यासाठी समर्पित आहे. प्रभागातील गरीब आणि गरजू लोकांसाठी तुम्ही काय योजना राबविणार आहे? शासनाच्या जेवढ्या योजना ज्या शासनानं मंजूर केल्या आहेत त्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे कार्य करील. आणि मेन उद्देशच आपला हा आहे की आपलं विकास हा मेन एजेंडा आहे. लोकांपर्यंत काय संदेश देणार आहे तुम्ही? लोकांपर्यंत त्यांनी मला निवडून आणलं, त्यांनी मला म्हणजे निवडून दिल्याबद्दल तर खूप त्यांचे मी आभार मानतो आणि मी त्यांची सेवा पूर्ण 5ही वर्ष निरंतर करत 100 दिवसामध्ये तुम्ही असे कोणते कार्य करणार आहे? मी माझ्या प्रभागातील प्रत्येक समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करील आणि आपल्या प्रभागामध्ये पूर्ण आपल्या अध्यक्ष साहेबासोबत घेऊन अध्यक्ष साहेबाच्या मार्गदर्शनाखाली सर्व सूचना म्हणजे त्रास कळून सर्व प्रश्न हल करायचा पूर्ण प्रयत्न करू. नगरसेवक म्हणाले, आता वेळ आहे काम करून दाखवण्याची, बोलण्याची नाही.